मित्रांनो, कोणत्याही ॲडमिशनसाठी लागणारा अपार आय डी जर तुम्हाला या ठिकाणी शोधायचा असेल किंवा नवीन काढायचा असेल तर या ठिकाणी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची abc.gov.in, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला मोबाईलवर सुद्धा दिसेल, मोबाईलवरून सुद्धा करू शकता. तर इथे कॉर्नरमध्ये बघा लॉग इन आणि रजिस्टर आहे. तर जर ऑलरेडी तुम्ही लॉग इन असाल, आता इथे स्टुडंट आहेत त्यामुळे ऑलरेडी जर तुम्ही डिजी लॉकरला वगैरे लॉग इन असाल तर तुम्ही डायरेक्ट इथे तुमची डिटेल्स टाकून या ठिकाणी साइन इन करू शकता. किंवा तुमच्याकडे काहीच डिटेल नसेल तर तुम्ही साइन अपवर जा. जर तुम्हाला नवीन बनवायचा असेल किंवा तुम्हाला माहीत करायचा असेल अपार आय डी तर इथे साइन अपवर जायचं आहे. तुमचा इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. आता इथे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर एक OTP जनरेट करायचा आहे. तर OTP जनरेट होईल आणि तो OTP इथे एंटर करायचा आहे. आता इथे OTP एंटर केल्यानंतर साइन इन या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल या ठिकाणी डिजी लॉकरची डिटेल दिसते. तर इथे तुम्हाला ABC म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट याबद्दल माहिती कधीपर्यंत द्यायची आहे. तर आजपासून 30 दिवस किंवा ही तुम्ही वाढू पण शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला कधीपर्यंत कशासाठी द्यायची त्याची सुद्धा डिटेल इथे देऊ शकता. तर इथे तुम्ही आता 3 मार्च 2026 म्हणजे 1 महिन्याची आपण जर घेतली तर इथे वाढवू शकतो आपण 2027 पर्यंत सुद्धा घेऊ शकतो, कारण व्हेरिफिकेशन तुमचं 1-2 महिने चालणार आहे. तर ही जी कन्सेन आहे म्हणजे तुमचं ते अपार आय डी कधीपर्यंत तुम्ही वापरू शकता ते इथे 1-2 महिने वाढवून ठेवा किंवा नंतरही तुम्ही वाढवू शकता. तर आपण आता 31 जुलैला आपल्याला एक्झाम संपणार आहे किंवा व्हेरिफिकेशन साधारण संपणार आहे. तर आपण साधारण 180 दिवसाची त्या ठिकाणी व्हॅलिडिटी दिलेली आहे. ती तुम्ही नंतरसुद्धा वाढवू शकता. आता हे कशासाठी आहे ते सुद्धा इथे बघा दिलेलं आहे. तर गार्डियन कन्सेंट असेल, एज व्हेरिफिकेशन असेल. आता सध्या आपलं एज्युकेशनल व्हेरिफिकेशन आहे तर व्हेरिफिकेशन किंवा नो युअर कस्टमर यासाठी आता आपलं व्हेरिफिकेशन आहे त्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी देऊ शकता. इथे अलाव करायचं आहे. अलाव केल्यानंतर तुम्हाला तुमची डिजी लॉकरची जी डिटेल आहे ती इथे दिसणार आहे. आता डायरेक्ट डिजी लॉकरला आलेला आहात. आता अशा प्रकारे तुमचा अपार आय डी इथे दिसणार आहे. जर अपार आय डी नसेल तर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगणार आहे. तर मित्रांनो, इथे अपार आय डी जर तुम्हाला नवीन बनवायचा असेल किंवा शोधायचा असेल तर या ठिकाणी ABC वेबसाईटवर आहे. या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. या ठिकाणी लॉग इन आणि रजिस्टर असं या इंटरफेस आहे बघा. तर यामध्ये तुम्ही जर लॉग इन आणि रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर स्टुडंट म्हणून जो टॅब आहे त्या टॅबला जायचं आहे. त्या टॅबला गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. तर या टॅबला गेल्यानंतर तुम्हाला साइन अप म्हणून एक पेज दिसतो आहे किंवा टॅब दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करा. आता इथे जर तुमच्याकडे ऑलरेडी सगळे डिटेल डिजी लॉकरची असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा जर तुम्हाला माहीत नसेल तर साइन अपवर क्लिक करा. इथे तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर एंटर करा. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर जनरेट OTP या टॅबवर क्लिक करायचं आहे. आता इथे OTP तुमच्या मोबाईलवर येणार आहे तो इथे एंटर करा. आता आपण मोबाईल नंबर आणि OTP एंटर करून व्हेरीफाय OTP करून घेऊ. OTP व्हेरिफिकेशन इथे झालेलं आहे. म्हणजे इथे तुमचा मोबाईल नंबर आहे. नंतर सिलेक्ट टाईप आयडेंटिटी कोणत्या प्रकारे तुम्ही देणार आहात. तरी तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल आणि आधार. आपण या ठिकाणी आधार कार्ड सगळ्यांकडे असतं त्यामुळे ते आधार कार्डवरनं तयार करणार आहोत अपार आय डी. तर इथे आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर आधार कार्ड जो पूर्ण नाव असतो तो त्या ठिकाणी बिनचूक एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख जी काही आधारवर असणार आहे ती त्या ठिकाणी एंटर करायची आहे. नंतर तुमचा जेंडर येतो, मेल फिमेल. नंतर तुम्ही युजरनेम एक सिलेक्ट करू शकता. जो काही तुमच्या लक्षात राहील असा युजरनेम या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट. त्यानंतर लक्षात राहणार असा पिन जो तुमच्या कायम लक्षात राहील. आता इथे आपण पूर्ण डिटेल भरलेली आहे. आता कन्सेंट देणार आहोत. कन्सेंट दिल्यानंतर व्हेरीफाय या टॅबला क्लिक करा. आता इथे रिडायरेक्टिंग होते डिजी लॉकरला. आता डिजी लॉकरला तुमची परत एकदा कन्सेंट द्यायची आहे तर किती व्हॅलिडिटी ठेवणार आहात. तर इथे व्हॅलिडिटी आपण एडिट करू शकतो.
साधारण व्हेरिफिकेशन आपलं असणार आहे जूनपर्यंत असणार आहे, आपण जुलैपर्यंत व्हॅलिडिटी द्यायला हरकत नाही. कशासाठी विचारलं, पर्पज ऑफ कन्सेन आहे. तर आपण आता व्हेरिफिकेशन असणार आहे आपल्या ITIच्या SID पोर्टलचं, त्यामुळे आपण इथे व्हेरिफिकेशन हा टॅब सिलेक्ट केलेला आहे. तर इथे अलाव करा. अलाव केल्यानंतर आता डिजी लॉकरला डायरेक्ट जातो आहे. आता इथे KYC परत करावी लागणार आहे. इथे परत एकदा कोणत्या प्रकारचं ID कार्ड तुमच्याकडे आहे विचारलं जातं. तर KYC ही नेहमी जनरली आधारनुसारच शक्यतो करा, म्हणजे तुमच्या लवकरच त्या ठिकाणी होणार. आता आपण आधार कार्ड सिलेक्ट केला. आता इथे तुमच्या आधारची डिटेल दिसते आहे. इथे आधार नंबर एंटर केल्यानंतर व्हेरीफाय एकदा करा, म्हणजे तुम्हाला परत एक OTP येणार आहे. हा टॅबवर क्लिक केलेला आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर रिडायरेक्टिंग होतो आहे. डिजी लॉकरला सगळी डिटेल दिसणार आहेत. आता इथे तुम्ही आयडेंटिटी देऊ शकता. तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या प्रकारे जर ॲडमिशन कुठे घेतलं असेल, घेतलं नसेल, न्यू ॲडमिशन असेल, तर इथे आपल्याला ऑलरेडी 10वीचं असतं, त्यामुळे आपण रोल नंबर टाकू. आता इथे रोल नंबर हा 10वीचा त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. आता इथे आपण रोल नंबर टाईप घेतलेला आहे, म्हणजे आयडेंटिटी टाईप रोल नंबर घेतलेला आहे. त्यानंतर तुमचा आयडेंटिटी व्हॅल्यू ही या ठिकाणी सीट नंबर टाकला जो SSC मार्कशीटवर आहे. त्यानंतर इथे स्टुडंट विचारलं जातं, तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये आहात किंवा कोणत्या कॉलेजमध्ये शिकलेले आहात ते या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं. जर तुमचं डिटेल या ठिकाणी दिसत असेल तर तुम्ही फाइंड आउट करू शकता तुमच्या कॉलेजचं नाव, स्कूलचं नाव, किंवा मग तुम्ही डायरेक्ट अदरमध्ये तुमच्या कॉलेजचं नाव एंटर करू शकता. शेवटी अदर एक ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्ही जाऊन सदर एंटर करू शकता. तर अदरमध्ये आपण तुमच्या कॉलेजचं नाव किंवा स्टेट बोर्ड, युनिव्हर्सिटी विचारले, कॉलेज विचारले आहे, बोर्ड विचारलेलं आहे. तर इथे तुम्ही तुमच्या शाळेचं पूर्ण नावसुद्धा एंटर करू शकता किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डसुद्धा एंटर करू शकता. म्हणजे आपण हे SSC वरून घेतो आहे, त्यामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हटलं आहे. त्यानंतर तुम्ही 10वीमध्ये ॲडमिशन साधारण आता सदर विद्यार्थी 2020ला पास झाला, म्हणून या ठिकाणी 2019 हे ॲडमिशन इयर घेतलेलं आहे. इथे मी सबमिट करतो आहे. आता यानंतर रिडायरेक्टिंग होतं डिजी लॉकरला, आणि अशा प्रकारे तुमचा अपार ID येत आहे. तर हा इथे तुमचा स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे. अपार ID तुमचा इथे आलेला आहे. तर अपार ID जनरेट करण्याची एक सोपी पद्धत म्हणजे अशीच आहे की तुम्ही तुमची डिटेल लिंक दिली की तुम्हाला तुमचा अपार ID मिळून जातो. आता इथे गो टू डॅशबोर्ड करा, स्क्रीनशॉट मारून ठेवा. गो टू डॅशबोर्ड केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटोसहित सगळी डिटेल दिसणार आहे. तर या ठिकाणी तुमचं नाव इथे दिसतं आहे. त्यानंतर तुमचा अकॅडमिक बँक म्हणजे ABC ID किंवा त्याला अपार ID आपण म्हणतो, तो इथे तुमचं दिसत आहे. तर अशा प्रकारे अपार ID जनरेट झालेला आहे. तर अपार ID जनरेट करण्याची सोपी पद्धत या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर अशा प्रकारे अपार ID हे नेहमी तुम्हाला आता पुढच्या क्रेडिटसाठी लागणार आहेत. म्हणजे पुढील जेवढे काही तुम्ही प्रशिक्षण घेणार आहात त्यामधून तुम्हाला अपार ID प्रत्येक ठिकाणी लागणारच आहे. त्यामुळे अपार ID काढून घ्या. आणि ITI व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा अपार ID आवश्यक आहे. तो सुद्धा हाच अपार ID सगळीकडे आता वापरायचा आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.